नमस्कार, मी गौरी संतोष शिवपूजे. आपण पाहत आहे खानदेशचे नंबर 1 न्यूज चॅनल स्टार 18 न्यूज चॅनल. गिरीश भाऊने आणि आपल्या युती सरकारने आपल्या शेतजमिनीसाठी विविध फंड उपलब्ध करून दिला आहे. त्याची माहिती देण्यासाठी आपण आजची पत्रकार परिषद आयोजित या ठिकाणी केली. या गव्हर्नमेंटचा निघाला आणि त्याच्यामध्ये साधारणतः 89.3 म्हणजे 90 कोटी रुपये, सुमारे 90 कोटी रुपयाचे रस्त्यासाठी कडबानाना आपल्या गावासाठी 90 कोटी रुपये मंजूर केले. हे सगळे रस्ते 9 मीटरचे, त्याच्यामुळे 9 मीटरचे रस्त्याला स्कोपच नाही गावामध्ये, बरं का. त्याच्यामुळे वाडी वस्त्या विस्तारित झालेल्या आपले नगर या सगळ्यांचे कामं याच्यामध्ये होती. आणि भाऊने पुन्हा सांगितलं परवा फोन करत असताना की बा अजून तुम्हाला 50-50 कोटी रुपयाचा एक प्रस्ताव पाठवायचा असला तर पाठवा. त्यांचे जामनेरचे 150 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले. साहेब त्याने आणखी 100 कोटी रुपयाचा सप्लिमेंटरी प्रस्ताव दिला. आपण एक 50-60 कोटी रुपयाचा आणखी या ठिकाणी सप्लिमेंटरी प्रस्ताव देऊ. त्याच्यानंतर आपले मी आणि दादा दोनच्याबरोबर त्या दिवशी मुंबईला रेल्वेत बरोबर होतो. 2 दिवस आम्ही बरोबर होतो. त्या ठिकाणी आम्ही दोघींनी त्यांना विनंती केली की छत्रपती शिवरायांसाठी पुतळ्यासाठी तुम्ही 5 कोटी रुपये आम्हाला दिले पाहिजे. बापूही 2-3दा बोलले. आपला प्रस्ताव नगरपालिकेचा गेला आहे. या आठवड्यामध्ये छत्रपती शिवरायांसाठी पुतळ्यांसाठी सुद्धा 5 कोटी रुपये आपले मंजूर होणार आहेत. या सगळ्या विषयामध्ये आपल्याला हा जो इतका मोठा निधी दिला आहे त्याच्याबद्दल आपले सरकार, युती सरकार आणि गिरीश भाऊचं अभिनंदनाचे ठराव टाळ्याच्या गजरात आपण म्हणतो. आपल्याला 70 लाख रुपये आपल्या अंडरग्राऊंड गटरसाठी भरायचे होते, TS साठी. तर सरकारने अख्ख्या महाराष्ट्रातून तक्रारी गेल्या की इतके पैसे कुठून भरतील नगरपालिका. मग सरकारने काल एक GR काढला की तुम्हाला आता पैसे भरायची गरज नाही, त्या स्कीममध्ये आम्ही ॲडजस्ट करून घेऊ. म्हणून तो 70 कोटी रुपयाचा सुद्धा अंडरग्राऊंडचा प्रस्ताव आपल्या 1-2-3 दिवसामध्ये मंजूर होऊन जाईल. आचारसंहितेच्या आत मंजूर. राजा उदार झाला आहे. गिरीश भाऊनी एवढी उदारीता या गावासाठी, या मतदारसंघासाठी दाखवलेली की आम्ही कबूल करतो की 70 वर्षात एवढे कामं झालेली, एवढे कामं त्यांनी 25 वर्षात केली. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि कार्य करण्याची पद्धत आहे. गिरीश भाऊच्या मागे अनेक जबाबदारी आहे. तुम्हाला गावकऱ्यांना आपल्याला मिळून या रस्त्याची क्वालिटी, रस्त्याचे कामं इस्टिमेटप्रमाणे होत आहेत की नाही, कारण हे कामं परत होणार नाही, परत फंड लवकर येणार नाही. आणि मी गोविंद शेटला सांगितलं, अमृत बापूला सांगितलं की पहिले पाणी पुरवठा करा, अंडरग्राऊंड गटरी करा आणि जिथे जिथे ते पूर्णत्व झालं की तुमच्या रस्त्याची सुरुवात करा. म्हणजे डबल टिबल खर्च होणार नाही, शासन घडी निधी देत नाही. आणि एक क्वालिटीचे कामं झाले म्हणजे या नगरपंचायतचे CO साहेबांची मागच्या पदाधिकाऱ्यांची एक आठवण राहील कारकिर्दीची. छातीवर हात ठेवून सांगतील की 25 वर्षापूर्वी आम्ही काम केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण एवढा निधी गिरीश भाऊंनी मंजूर केला. त्याबद्दल एक नागरिक सत्कार त्यांचा फडणवीस साहेबांची आता प्रचाराच्या निमित्ताने येतीलच. तेव्हा अनेक प्रवेश सुद्धा आमच्या बरोबरीचे लोक रोज फोन करतोय की आमचं कधी करता, आमचं कधी करता. म्हटलं आता प्रचार लोकसभेचा सुरू झाला. गिरीश भाऊंचं माझं बोलणं झालं की प्रचार सुरू झाला की फडणवीस साहेबांना घेऊन या. आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने 50,000 लोकांची उपस्थिती दाखवलेली. त्याप्रमाणे तो मेळावा झाला पाहिजे आणि प्रवेशाचंही काम झालं पाहिजे. आणि त्यावेळेस तो जामनेरला हो का शेंदुरीला हो, एक शेंदुर्णी पदाधिकाऱ्यांच्या गावकऱ्यांच्या वतीने हा नागरी सत्कार जोरात झाला पाहिजे. दिलीच आहे या दादा. असं आहे, आपली पाणी पुरवठा योजना जवळपास आता 50% गावामध्ये पाईप टाकून सुरू झाले. नेमकं जळगावच्या मागे काय झालं, अमृत 2 मधून जळगावची ती योजना मंजूर झाली पाणी पुरवठ्याची, परंतु रस्त्याचं त्याच्यावर प्रोव्हिजन नसल्यामुळे गटारीचं रस्त्याचं आपण पाहतो जळगावच्या रस्त्यांची किती दयनीय अवस्था आहे. कुठल्याही गल्ली बोळांच्या अत्यंत दयनीय अवस्था आहे. भगवंताच्या कृपेने त्रिपुरा महाराजांच्या आशीर्वादाने आपली ही योजना पाणी पुरवठ्याची 50% पूर्ण झाली. तेवढ्यातच आपले जे आपले 100 कोटी रुपयाच्या जवळपास रस्त्यांसाठी आपले मंजूर झाले. आणि गटारीचे पैसे जवळपास भाऊच्या माध्यमातून भाऊने सांगितलं जे एक थोडंसं नाशिकला थोडं राहिलंय, भाऊचं बोलणंही झालं 2-3दा
तेही 60-70 कोटी रुपये तेही मंजूर होतीलच. फोनच्या माध्यमातून जे काही कामाचा आपण झपाटा लावलेला आहे तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे. तुम्ही पाहत असाल जळगाव सारख्या महानगरपालिकेतही आपण सांगितल्याप्रमाणे त्यांची एक योजना मंजूर झाली, दुसरी 2 वर्षांनी झाली. तेवढ्या पिरियडमध्ये नागरिकांचे जे हाल झाले ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. परंतु भाऊच्या माध्यमातून आपण असं नियोजन केलंय की एकीकडे तुमची पाणी पुरवठा कम्प्लीट होईल, त्याची लाईट टाकलेली अंडरग्राउंड ड्रेनेज होईल आणि लगेचच रस्ते होतील. त्या मनाला नगरपंचायत शेंदुरीचं खूप चांगलं भाग्य आहे, आमचं भाग्य आहे की आमच्या काळात आमच्या सर्वांच्याच सानिध्यात ही योजना पूर्ण होते किंवा योजना मार्गी लागेल. पाणी पुरवठा योजनेचे आपली काम खूप चांगलं प्रगतीत आहे. राहिला आपला रायझिंग मेनचा विषय, जसा आपला उन्हाळा सुरू झाला आता रायझिंग मेन 15 ते 20 दिवसात पूर्ण करून टाकतो, कारण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात JCB जर लागले तर तो नक्कीच ते काम फास्ट होणार. आणि राहिला आपला खरा विषय जो राहील तो डिस्ट्रीब्युशनचा, जे आपलं कंजेस्टेड एरिया काही त्याच्यात जर डिस्ट्रीब्युशन देणं थोडं अवघड जिक्रीचं होणार आहे, तर त्यावेळेस थोडं नागरिकांचं आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. हे सेकंडकडे जाणून जे माझ्या खूप पूर्वीपासून डोक्यात होतं, फेज सेकंड म्हणजे काय सौंदर्यीकरण, शहराचं सौंदर्यीकरण. आणि निश्चितच कालच आम्ही भाऊंनी जर शेटना त्यांना कॉल केला, त्यानुसार आम्ही कालच 10 कोटीचे बगीचे आपण शहरासाठी देत आहोत. म्हणजे निश्चितच शेंदुर्णीचं जे 5 वर्षापूर्वी जे खेळाचं रूप होतं ते निश्चित आणखी काही काळात खूप चांगलं शहराचं रूप त्याला येणार आहे.